भगवते वासुदेवाय. दशोध्याय. राजा परीक्षिताला शृंगी ऋषींचा शाप. सूत म्हणाले, अद्भुत कर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रानेही जळूनही मरण पावला नाही. ब्राह्मणाच्या शापाने त्याला दंश करण्यासाठी तक्षक आला, त्यावेळी प्राण जाण्याच्या मोठ्या भयानेही तो भयभीत झाला नाही, कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले होते. त्याने सर्वांची आसक्ती सोडली. गंगा तटावर जाऊन श्री शुकदेवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून भगवंताचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला. जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथन करीत राहतात, त्या कथामृताचे नेहमी पान करतात आणि त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना अंतकाळीही मोह होत नाही. जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्यू पुत्र महाराज परीक्षित सम्राट होते, तोपर्यंत सर्वत्र राहूनही कलीचा काही प्रभाव पडला नाही. ज्या दिवशी ज्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा त्याग केला, त्याचवेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग आले होते. भ्रमरासारखे सार ग्रहण करणाऱ्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही, कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्यकर्माचे फळ मिळते, परंतु पापकर्माचे फळ संकल्पाने नव्हे तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावरच मिळते. लांडग्याप्रमाणे मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणाऱ्या आणि निश्चयी पुरुषांना भिणाऱ्या कलीला काय किंमत आहे. धर्महीन मनुष्यांना मात्र आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो. ऋषींनो, आपण विचारलेले भगवंताच्या कथांनी युक्त असे राजा परीक्षिताचे पवित्र चरित्र मी आपणास सांगितले. वर्णन करण्यासारखी मोठमोठी कृत्ये करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचा संबंध असणाऱ्या जितक्या कथा आहेत, त्या सर्वांचे कल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी सेवन केले पाहिजे. ऋषी म्हणाले, सूत महोदय, आपणास दीर्घायुष्य लाभो, कारण जन्ममृत्यूच्या प्रवाहात पडलेल्या आम्हा लोकांना आपण भगवान श्रीकृष्णांच्या अमृतमय उज्ज्वल कीर्तीचे श्रवण घडविता. अनेक यज्ञांच्या धुरामुळे आमचे शरीर धुसर झाले आहे. असे असूनही या कर्माचा काही भरोसा नाही. अशा वेळी आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मधुमधुर अमृत आम्हाला पाजत आहात. भगवतप्रेमी भक्तांच्या क्षणभर झालेल्या सत्संगाची स्वर्ग किंवा मोक्षाशी सुद्धा तुलना केली जाऊ शकत नाही. मग तुच्छ सांसारिक उपभोगांची काय कथा? महापुरुषांचे एकमेव जीवन सर्वस्व असलेल्या श्रीकृष्णांच्या कथांनी कोणता रसिक तृप्त होईल? सर्व प्राकृत गुणांच्या पलीकडे असलेल्या त्या भगवंताच्या गुणसमुच्चयाचा ब्रह्मा, शंकर इत्यादी योगेश्वरांनीही अंत लागत नाही. हे विद्वान, आपण भगवंतांना अढळसनार मानित आहात, म्हणून आपण सत्पुरुषांचा एकमात्र आश्रय असलेल्या भगवंताच्या उदार आणि विशुद्ध चरित्राचे आमच्यासारख्या श्रद्धाळू श्रोत्यांसाठी विस्तारपूर्वक वर्णन करावे. भगवंतावर परमप्रेम असणाऱ्या बुद्धिमान परीक्षिताने श्री शुकदेवांना केलेल्या त्या ज्ञानाच्या उपदेशाने मोक्षस्वरूप भगवंताच्या चरणकमलाची प्राप्ती करून घेतली. आपण ते ज्ञान आणि परीक्षिताचे परमपवित्र उपाख्यान यांचे वर्णन करा, ज्यामध्ये कोणतीच गोष्ट गुप्त राहिलेली नसेल आणि भगवत प्रेमाच्या अद्भुत योगनिष्ठेचे निरूपण केलेले असेल. शिवाय ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन केलेले असेल. असे प्रसंग भगवंताच्या प्रिय भक्तांना ऐकण्यात फारच आनंद वाटतो. सूत म्हणाले, अहो, विलम जातीमध्ये उच्च वर्णातील माता व कनिष्ठ कुळातील पिता यापासून जन्म होऊ नये. महात्मा पुरुषांची सेवा केल्यामुळे आज आमचा जन्म सफळ झाला. कारण केवळ महापुरुषांशी संवाद केल्यानेही कनिष्ठ कुळात जन्म घेतल्याचे मनोव्यथा तत्काळ नाहीशी होते. भगवंत हेच ज्यांचा एकमात्र आश्रय आहे, अशा सत्पुरुषांबद्दल तर काय बोलावे. भगवंताची शक्ती अनंत आहे. ते स्वतः अनंत आहेत आणि त्यांच्या अंगी वसणाऱ्या अनंत गुणांमुळेच त्यांना अनंत असे म्हटले जाते. भगवंतांच्या गुणाशी बरोबरीही जर कोणी करू शकत नाही, तर त्यांच्यापेक्षा अधिक गुणवान अन्य कोणी असू शकेल. त्यांच्या गुणांची विशेषता समजण्यासाठी एवढे सांगणेच पुरेसे आहे की जिच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादी देवांना सोडून भगवंतांनी इच्छा न करताही लक्ष्मी भगवंताच्या चरणकमल रजाचे सेवन करीत आहे. ब्रह्मदेवांनी भगवंताचे चरण धुण्यासाठी जे पाणी समर्पित केले होते, तेच त्यांच्या पायाच्या नखांतून निघून गंगेच्या रूपाने वाहू लागले. हे महादेवासहित सर्व जगाला पवित्र करीत आहे. अशा स्थितीत या त्रिभुवनात श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त भगवान शब्दाला दुसरा कोण पात्र होऊ शकतो? ज्यांच्या प्रेमाची प्राप्ती करून घेऊन धैर्यवान पुरुष निसंकोचपणे शरीर, घर इत्यादीची आसक्ती सोडून देतो आणि अंती ज्या अवस्थेत कोणालाही कष्ट न देणे आणि सर्व दृष्टीने शांतीचा अनुभव घेणे हाच धर्म असणाऱ्या परमहंस आश्रमाचा संन्यासाचा स्वीकार करतो.
सूर्यासमान तेजस्वी असणाऱ्या महात्म्यांनो, आपण मला जे काही विचारले ते मी आपणास माझ्या कृतीनुसार सांगत आहे. जसे पक्षी आपापल्या शक्तीनुसार आकाशात उडतात, तसेच विद्वान लोक सुद्धा आपापल्या बुद्धीनुसार श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करतात. एके दिवशी राजा परीक्षित धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनात गेला होता. पशूच्या मागे धावता धावता तो थकून गेला आणि त्याला अतिशय तहान आणि भूक लागली. जवळपास कोठे जलाशय दिसला नाही तेव्हा तो जवळच्याच एका ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे त्याने पाहिले की एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर शांत चित्ताने बसले आहेत. इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी यांचा निरोध केल्याने ते बाह्य जगापासून निवृत्त झाले होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अशा निर्विकार ब्रह्मरूप तुरीय अवस्थेत स्थिर झाले होते. विस्कटलेल्या जटांनी आणि कृष्णमुगाजिनाने त्यांचे शरीर जवळजवळ झाकले गेले होते. तहानेने घसा कोरडा पडला असल्याने राजा परीक्षिताने तशा अवस्थेतही त्यांच्याकडे पाणी मागितले. जेथे राजाला बसण्यासाठी दर्भासन मिळाले नाही, भूमीवर बसा असेही कोणी म्हटले नाही, तेथे अर्धे आणि अधूरयुक्त मधुर वाणी कोठून मिळणार. तेव्हा आपला अपमान झाला असे वाटून राजाला राग आला. शौनका, राजा भूक आणि तहानेने व्याकुळ झाला होता, म्हणून लगेच त्याच्या मनात त्या ब्राह्मणाविषयी ईर्ष्या आणि क्रोध उत्पन्न झाला. असा प्रसंग त्याच्या जीवनात पहिल्यांदाच आला होता. तेथून परत जातेवेळी क्रोधविवश होऊन त्याने धनुष्याच्या टोकाने एक मेलेला साप उचलून ऋषींच्या गळ्यात अडकवून तो राजधानीकडे निघून गेला. परीक्षितच्या मनात असे आले की यांनी डोळे मिटले आहेत, त्या अर्थी खरोखरच इंद्रिये आवरून घेतली आहेत काय, का राजाशी आपल्याला काय कर्तव्य असे मानून खोटे खोटे समाधीचे सोंग घेतले आहे. त्या शमीक मुनींचा पुत्र मोठा तेजस्वी होता. तो इतर ऋषिकुमारांसह बाजूलाच खेळत होता. त्याने जेव्हा ऐकले की राजाने आपल्या पित्याशी असभ्य वर्तन केले आहे, तेव्हा तो म्हणाला, उष्टे अन्न खाणाऱ्या कावळ्याप्रमाणे पुष्ट झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्याय. दरवाजावर पहारा देणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही आपल्या धनाचाच हे तिरस्कार करतात. ब्राह्मणांनी क्षत्रियांना आपले द्वारपाल बनवले आहे. त्यांनी दरवाजावर उभे राहून संरक्षण केले पाहिजे. घरात घुसून भांड्यातील अन्न खाण्याचा त्यांना अधिकार नाही. अधर्माने वागणाऱ्यांना शासन करणारे भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना आज मी शासन करतो. माझे तपोबल पहाच. आपल्या सवंगड्यांना अशा प्रकारे सांगून क्रोधाने लालबडक डोळे झालेल्या त्या ऋषिकुमाराने कौशिकी नदीच्या पाण्याने आचमन करून आपल्या वाणीरूप वज्राचा प्रयोग केला. कुलाला कलंक झालेल्या या परीक्षिताने माझ्या पित्याचा अपमान करून आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे. सबब माझ्या शापाने याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प दंश करेल. यानंतर तो बालक आपल्या आश्रमात आला आणि आपल्या पित्याच्या गळ्यातील साप पाहून त्याला अतिशय दुःख झाले व तो धाय मोकळून रडू लागला. विप्र व शौनका, शमीक मुनींनी आपल्या पुत्राचे रडणे ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले आणि पाहिले तर आपल्या गळ्यात एक मेलेला साप आहे. सापाला फेकून देऊन त्यांनी आपल्या मुलाला विचारले, पुत्रा, तू का रडत आहेस? कोणी तुझा अपमान केला काय? असे विचारल्यानंतर मुलाने सर्व हकीकत सांगितली. राजाला दिलेल्या शापाची कहाणी ऐकून ब्रह्मर्षी शमीकांनी मुलाचे कौतुक केले नाही, कारण त्यांच्या दृष्टीने परीक्षिताला शाप देणे योग्य नव्हते. ते म्हणाले, अरे मूर्खा, तू मोठे पाप केलेस. त्यांच्या लहानशा चुकीसाठी तू त्यांना एवढे मोठे शासन केलेस, याचा मला खेद होत आहे. तुझी बुद्धी अजून अपरिपक्व आहे. भगवत स्वरूप राजाला तू सामान्य माणूस समजणे योग्य नव्हे, कारण राजाच्या असह्य तेजामुळेच प्रजा सुरक्षित आणि निर्भय होऊन आपले कल्याण करून घेते. ज्यावेळी राजाचे रूप धारण करणारे भगवंत पृथ्वीवर दिसणार नाहीत, त्यावेळी चोरांची संख्या वाढेल आणि असुरक्षित बोकडांच्या कळपाप्रमाणे एका क्षणात लोकांचा नाश होईल. राजाच नाहीसा झाल्यावर धनाधिकांची चोरी करणारे चोर जे पाप करतील, त्याच्याशी आपला काही संबंध नसूनही ते आपल्यालाच लागू होईल. कारण राजा नसेल तर चोर डाकूंची संख्या वाढते. ते आपापसात मारपीट, शिवाय शाप देणे इत्यादी करतात. इतकेच नव्हे तर पशु, स्त्रिया आणि धनसंपत्ती यांची लूट करतात. त्यावेळी लोकांचा वैदिक वर्णाश्रमाचारयुक्त आर्य धर्म लुप्त होतो. संपत्तीचा लोभ आणि कामवासनेच्या आहारी जाऊन लोक कुत्री आणि माकडांप्रमाणे वर्णसंकर करतात. सम्राट परीक्षित तर मोठे यशस्वी आणि धर्मधुरंधर आहेत. त्यांनी पुष्कळसे अश्वमेध यज्ञ केलेले आहेत आणि ते भगवंताचे प्रिय भक्त आहेत. तेच राजर्षी तहानभुकेने व्याकुळ होऊन आपल्या आश्रमात आले होते. त्यांना आपण शाप देणे कधीही योग्य नाही. या अज्ञान बालकाने आपल्या निष्पाप सेवक असलेल्या राजाचा अपराध केला आहे. सर्वात प्रार्थना, भगवान याला क्षमा करो.
भगवंताच्या भक्तांमध्येही बदला घेण्याची शक्ती असते, परंतु ते दुसऱ्यांनी केलेला अपमान, फसवणूक, शिव्याशाप देणे, अधिक्षेप करणे आणि मारहाण करणे यासारख्या गोष्टीचा कधी बदला घेत नाहीत. महामुनी शमिकांना पुत्राने केलेल्या या अपराधाचा मोठा पश्चाताप झाला. राजा परीक्षिताने त्यांचा जो अपमान केला होता त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. महात्म्यांचा स्वभावच असा असतो की जगातील दुसरे लोक जेव्हा त्यांना सुखदुःख रूपी द्वंद्वात पाडतात तेव्हा ते सहसा आनंदित किंवा व्यथित होत नाहीत, कारण आत्म्याचे स्वरूप तर गुणांच्या पलीकडे आहे हे त्यांना माहीत असते. अध्याय 18 समाप्त. अथ कोण विशोध्याय. परीक्षेचे अनशन व्रत आणि शुकदेवांचे आगमन. सूत म्हणाले, राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या या निंद्य कर्माबद्दल अतिशय पश्चाताप झाला. तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला, मी निरपराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्राह्मणांबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला. हे किती वाईट झाले. त्या महात्म्यांचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येवो, कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायचित्त मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही. ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य, सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे. त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण, देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही. परीक्षित असा विचार करीत होता. एवढ्यात त्याला असे समजले की ऋषिकुमाराच्या शापाने तक्षक त्याला दंश करणार आहे. त्यामुळे संसारात आसक्त असणाऱ्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला. या जगातील आणि परलोकातील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता. आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणाची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला. तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे, म्हणून गंगामाता लोकपालांसहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते. मग मरणासन्न असलेला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही. अशा प्रकारे आमरण उपोषणाचा निश्चय करून गंगा तटाकी बसून त्याने सर्व आसक्तीचा त्याग केला आणि ऋषीमुनी करत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अन्योन्य भावाने श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे तो ध्यान करू लागला. त्रैलोक्याला पवित्र करणारे महानुभव मुनी आपल्या शिष्यांसह तेथे येऊन पोहोचले. तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे तर संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात. त्यावेळी तेथे अत्री, वशिष्ठ, च्यवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उतत्थ, इंद्रप्रमद, इध्ववाह, मेधातिथी, देवल, अष्टीरसेन, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्य, कवश, अगस्त, भगवान व्यास, नारद तसेच त्यांच्या व्यतिरिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी, ब्रह्मर्षी आणि अरुणादी राजश्रीचे शुभागमन झाले. अशा प्रकारे विभिन्न गोत्रांच्या मुख्य ऋषींना एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. जेव्हा सर्व लोक स्वस्तपणे आपापल्या आसनावर बसले तेव्हा महाराज परीक्षिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्यासमोर उभे राहून शुद्ध हृदयाने हात जोडून त्याला जे काही करावायचे होते ते तो सांगू लागला. परीक्षित म्हणाला, अहो, समस्त राजांमध्ये आम्ही धन्यतम आहोत, कारण आमच्या शील स्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला पात्र झालो आहोत. निंदित कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणांची पाद्यपूजा करण्यापासूनही दूर जातात. ही किती खेदाची गोष्ट आहे. मी नेहमी घरदारात आसक्त राहिल्या कारणाने पापित झालो आहे, म्हणून स्वतः भगवंतच ब्राह्मणाच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहेत. हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे, कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेला पुरुष भयभीत झाल्यामुळे विरक्त होतो. ब्राह्मण हो, मी माझे चित्त भगवतचरणी समर्पित केले आहे. आपण आणि गंगामाता शरण आलेल्या माझ्यावर अनुग्रह करा. ब्राह्मण कुमारांच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक येऊन दंश करू दे, मला त्याची पर्वा नाही. आपण भगवंताच्या रसमय लीलांचे गायन करा. आपणा ब्राह्मणांच्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणास हीच प्रार्थना करतो की कर्मवश ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्रित महात्म्यांचा संग घडावा. तसेच सर्व प्राणीमात्रांशी मैत्री असावी असा मला आशीर्वाद द्या.
महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता. तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कुशाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याने राज्यकारभार आपला पुत्र जनमेजयावर सोपवला होता. पृथ्वीवरील एकछत्री अंमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा आमरण उपोषणाचा निश्चय करून बसला, तेव्हा आकाशातून देवसमुदाय आनंदाने त्यांची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वारंवार नगारे वाजवू लागले. तेथे असलेल्या महर्षींनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि उत्तम उत्तम म्हणून त्याला अनुमोदन दिले. ऋषींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर कृपा करण्यासाठी असते. त्यांनी परीक्षिताच्या उत्तम कीर्तिमान अशा गुणांना आणि अनुरूप असे उद्गार काढले. हे राजश्री शिरोमणी, श्रीकृष्णांचे अन्वयी असणाऱ्या आपण पांडव वंशीयांना ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण आपण सर्वांनी भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने ज्या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजे आपापले मुकुट तेथे टेकवीत, अशा राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केला. जोपर्यंत हा भगवंताचा परमभक्त परीक्षित आपले नश्वर सोडून मायेचा दोष आणि शोक यांनी रहित अशा भगवद्धामाला जात नाही, तोपर्यंत आम्ही सर्वजण येथेच राहू. ऋषींचे हे फारच मधुर, गंभीर, सत्य आणि समत्व भावाने युक्त असे वचन ऐकून राजा परीक्षिताने त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंताचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांनी प्रार्थना केली. हे महात्म्यांनो, आपण सर्व ठिकाणावरून येथे आलात. सत्यलोकात राहणाऱ्या मूर्तिमान वेदांच्या समान आपण आहात. आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार दुसऱ्यांवर अनुग्रह करणे याखेरीज या लोकात अगर परलोकात आपला अन्य कोणताही स्वार्थ नाही. हे विप्रांनो, आपणावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्यायोग्य प्रश्न मी आपणास विचारतो. आपण सर्व विद्वानांनी आपापसात विचारविनिमय करून सांगावे की सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणते. पृथ्वीवर स्वच्छेने संसार करणारे, कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यावेळी तेथे प्रकट झाले. त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते. ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते. लहान मुले त्यांच्या भोवती होती. त्यांचा वेश अवधूताचा होता. त्यांचे वय वर्ष 16. पाय, हात, मांड्या, बाहू, खांदे, गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते. नेत्र विशाल आणि मनोहर होते. नाक काहीसे उभार, कान सुडेल, सुंदर भुवया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता. गळा तर जणू सुंदर शंखच होता. खांद्यांची हाडे लपलेली, छाती रुंद आणि भरदार भोवऱ्याप्रमाणे खोल नाभी आणि पोट 3 वळ्यांनी युक्त असे सुंदर. लांब हात, मुखावर कुरळे केस विखुरलेले अशा प्रकारचे दिगंबर वेशात एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे असलेले ते तेजस्वी दिसत होते. सावळा वर्ण, चित्ताकर्षक तारुण्य, अंगकांती आणि मधुर स्मित यामुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते. त्यांनी जरी आपले तेज झाकून ठेवले होते तरी सुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उभे राहिले. आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लवून आत्मनिवेदन रूप पूजा केली. त्यांचे खरे स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले तेथून निघून गेली. सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले. ग्रह, नक्षत्र आणि ताऱ्यांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजश्री यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्री शुकदेव अत्यंत शोभिवंत दिसत होते. जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते, तेव्हा भगवंताचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले व त्यांनी चरणावर डोके ठेवून नमस्कार केला. पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला आणि मधुर वाणीने त्यांनी विचारले, ब्रह्मस्वरूप भगवान, आम्ही अपराधी क्षत्रिय असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो, म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. अतिथी रूपाने येऊन कृपेने आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र केले. आपल्यासारख्या महात्म्यांचे केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते, तर मग दर्शन, स्पर्श, पाद्यपूजा आणि आसनावर बसणे अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे. हे योगीवर, ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या समोर दैत्य थांबत नाहीत, त्याप्रमाणे आपल्या सानिध्यात मोठमोठी सुद्धा पापे ताबडतोब नाहीशी होतात. पांडवांचे सुहृदय भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. म्हणूनच त्यांनी आपल्या आतेभावांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या माझ्याशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला. भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारख्या एकांत वनवासात राहणाऱ्या अव्यक्तगती परमशुद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते.
आपण योग्यांचेही परमगुरू आहात, म्हणून मी आपणास आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे. हे भगवान, त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्याने काय ऐकावे, कोणता जप करावा, कोणते कर्म करावे, कोणाचे स्मरण आणि कोणाचे भजन करावे, तसेच कशाचा त्याग करावा. हे मुनिवर, आपण गायीची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो तितका सुद्धा वेळ गृहस्थांच्या घरी थांबत नाहीत, म्हणून मी आपणास हे आत्ताच विचारित आहे. सूत म्हणाले, जेव्हा राजाने मोठ्या मोठ्या मधुर वाणीने अशा प्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले, तेव्हा सर्व धर्मांचे मर्म जाणणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्याची उत्तरे देऊ लागले. अध्याय 19 समाप्त. इथे प्रथम स्कंद समाप्त होत आहे. उद्यापासून द्वितीय स्कंदाला सुरुवात करणार आहे.